नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा. तब्येत तर बरी नाहीच आहे माझी, परंतु फार महत्त्वाचा विषय होता आणि खरंच मला वेळ नाही. तब्येतही बरी नाही आणि वेळही नाही. कारण आज तुम्हाला माझी जागा पण वेगळीच दिसत असेल थोडीशी. सो आणखी परवा तर आणखीनच वेगळी दिसेल. सो तर माफ करा, सो म्हणायचं नाही असं ठरलेलं आहे. तर आजचा विषय तसंच आहे. मला बऱ्याच जणांनी कॉल करून सांगितलं की ताई थोडा वेळ का होईना परंतु बोलाच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी साताऱ्याची गादी म्हणजेच आपल्या सर्वांचं जे आदराचं स्थान आहे ते म्हणजे सर्वांचं जे काळीज आहे ते म्हणजे आपले उदयनराजे भोसले. तर उदयनराजे भोसलेंचा एक कार्यकर्ता आहे आणि फार मानतोय मला तो. आणि त्याने कॉल केला की ताई राजेंद्र राऊत दादांनी काहीच चुकीचं बोललेले नाही आणि जी भूमिका त्यांनी घेतली ती खरं तर भाजपच्या नाही तर महायुतीच्या सर्वच नेत्यांनी घ्यायला हवी. परंतु काय झालं माहिती का, हा माणूस इतका गलिच्छ बोलतो, इतका घाण बोलतो, त्यामुळं काय होतं लोक त्याच्या कोणाच्या नादाला लागेल म्हणून सोडून देत आहेत. परंतु याचं जे काय वक्तव्य आहे, ह्याचं जे काय वागणं आहे मराठा आमदारांच्या विरोधात मध्ये, भाजपच्या आमदारांच्या विरोधात. भाजपमध्ये कोण आमदार आहेत? मराठा आमदार नाही आहेत का? मराठा आमदार नाही आहेत का भाजपमध्ये? मग म्हणजेच काय, तू जरा म्हणतोय मराठा, मग भाजपमध्ये मराठा आमदार नाहीत का? म्हणजे तू त्यांच्या पण विरोधात जातोय. तुला फक्त काय करायचंय याचाच अर्थ काय, तर तू फक्त भाजपच्या विरोधात जातोय, तुला मराठ्यांचं काहीच घेणं देणं नाहीये. तर जे काही याचं चाललंय नंगा नाच, त्याच्यावर राजेंद्र राऊत दादांनी काहीतरी प्रतिक्रिया दिली तर हा इतकी याची आगपाखड करून घ्यायला लागला की विचारायला नको. अरे तू जर खरा आहे तर बार्शीतल्या लोकांनी आज जे काय आंदोलन केलंय ना, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दे ना, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं. पळ का काढतो? आणि तो काय त्याचं नाव, तो गंगाधर काळकुटे, कोणी लोक यांना का पाठवतोय डिबीटला? तू बस की. ज्या वेळेला बाळासाहेब सराटे डिबीटला असतात ना त्यावेळेला तू बस ना. तुला माहितीये बाळासाहेब सराटेंच्या पुढे तू बसूच शकत नाहीये. तुझी ना कुवत तेवढी नाहीये, तुझं ज्ञान तेवढं नाहीये. तुला फक्त पवारांनी दिलेली स्क्रिप्ट तू वाचू शकतोस, त्या पलीकडे तू काहीच करू शकत नाही. अजूनही राजेंद्र राऊत दादांनी पातळी घसरवली नाही. तुझ्यासारखं आहे ना घाण आणि गलिच्छ अजूनही तुला ती अजूनही. दादा, आदरणीय दादा, अरे तू आदरणीयच्या आहे का लायकीचा? आदरणीय हा शब्द तुला वापराव का? तू नाहीच त्या लायकीचा. किती घाण आणि गलिच्छ भाषेत बोलतोय. तू संविधान तू आरक्षण मागायला चालला का? तू तुझी दादागिरी आणि हुकुमशाही चालवायला म्हणजे काय? मी बघा पहिल्यापासून म्हणत होते की याला निजामशाही चालवायची, याला हुकुमशाही चालवायची, याला संविधानिकरित्या आरक्षण नकोय, याला संविधानिकरित्या आरक्षण नकोय. याला काय पाहिजेत? फक्त कुरघोड्या करायचे. सरकारनं म्हणलं ना हे देतोय की तो म्हणतो नाही ते नको मला हे पाहिजेत. सरकार म्हणतो का बरं ठीक आहे ते द्यायला तयार आहे, तुम्ही नाही ते नाही मला हे पाहिजेत, नाही मग ते तुम्हीच द्या. अरे काय लावलंय, किती नंगा नाच लावलाय तू. आणि हा मी अगदी जेव्हापासनं 8 महिन्यापासून तुझ्या विरोधात गेले ना तेव्हापासून माझा एकच शब्द आहे की तुझा एक ना एक दिवस तुझा बुरखा फाटल्या जाणार आहे. मी तर फाडतेच आहे दररोज. माझं मी जे काम करते ना त्यातमध्ये माझा मराठा समाज फार खुश आणि आनंदी आहे. जातीवंत मराठा समाजाचं सांगते बरं का मी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं सांगत नाही. जे तुझ्या मागं पळतायत ना ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते. मी वारंवार सांगत गेली. राजेंद्र दादांनी सुद्धा खुलासा केलाय काल. काय म्हटले की ज्या 100 गाड्या गेल्या होत्या त्या कुणाच्या होत्या? कुणाच्या होत्या? महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या होत्या. हा, सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले होते 100 गाड्या घेऊन. मी म्हटलंय ना की हे सगळं काही शरद पवारांचं गौडबंगाल आहे. शरद पवारांनी पेरलेलं आहे. शरद पवारचे सांगते काय मी, नखातलं थोडंसं कण सुद्धा गेला नाही अजून. म्हणजे इतकं त्यांनी लावलंय ना इतकं त्याच्याकडे आहे. काही फरक पडत नाही. त्याला फक्त त्याचा पक्ष वाचवायचा आहे. म्हणून त्याने हे बेन उभं केलेलं आहे की तुला काय हवंय. जे म्हणतायत ना ते तो म्हणतोय मी विकल्या जात नाही, मला ते महामंडळ द्यायला तयार आहेत, मला ते. अरे चल, मुळात तर ते लोक तुला द्यायला तयारच नाहीयेत. आणि जरा तुला शरद पवाराचा सपोर्ट नसता ना तर तू कधीच घेऊन बसला असता. एवढं लक्षात ठेव. इतका इमानदार होय तू. इतके आंदोलन केले तू आणि मॅनेज झाला. याच्या अगोदर बरं नाही तू इतकं ताणून धरलं, तुला बरं आत्ताच ताणवावं वाटलं. ह्याच्या अगोदरचे सगळे आंदोलन, सगळे उपोषण तू मॅनेज केलेले. तू मॅनेज जरांगी आहे.
एवढं लक्षात ठेव. तुझ्या सगळ्या लोकांना माहिती आहे सराठीतल्या, तुमच्या सगळ्या अंतरावली सराठीमधले सभासद सदस्य ग्रामपंचायतचे सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, सगळे सांगतायत तुझ्याबद्दल की तू काय लायकीचा माणूस आहे ते. परंतु काय झालं माहिती का, हे संविधानिक पदावर लोक आहेत आणि हे पातळी सोडून बोलत नाहीये रे तुला, पातळी सोडून बोलत नाही. यांच्या मनातही कुठेतरी भावना होती तुझ्याबद्दल, आदर होता की नाही इतक्या वर्षानंतर समाज एकत्र आला, काहीतरी व्हायला पाहिजे. परंतु तुझं जे काय आडदांडपणा तू लावलाय ना, तो खपवून घेतला जाणार नाही. तुझ्या कार्यकर्त्यांनी ज्या, तू काय म्हणतो घरात घुसून मारीन, मोगलाई लागली संविधान या देशाला. लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. घरात घुसून मारायला मोगलाई माजली नाही, घरात घुसून मारील. आता फक्त बार्शीतले लोक उठलेत. थांब, तू घोडा मैदान लांब नाही. प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक तालुक्यातनं अशाच निषेधाच्या तुझ्या रॅल्या, तुझ्यासाठी ना आंदोलन उभे राहतील, रॅल्या निघतील तुझ्या विरोधात मध्ये निषेधार्थ. कारण मी कालही बोलले, परवाही बोलले की संभाजीनगरला जी ताई बसलेली आहे उपोषणाला, का बरं हा तिची बाजू घेत नाहीये का? ती ताई कशासाठी बसली की मराठवाड्याला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. जो मुद्दा, ज्या मुद्द्याला घेऊन, कारण हा याच्या थोबाडातनं बोललेला आहे, हा पलटीबाज जरांगी याच्या तोंडाने बोललेला आहे की मी का उपोषणाला बसलो, मी फक्त मराठवाड्यासाठी बसलेलो आहे. हे याचे वक्तव्य आहे मीडिया समोर. नंतर याने बाजू पलटत 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 नेल्या. जशी जशी याला स्क्रिप्ट येईल तसं तसा हा बदलतोय भूमिका याच्या. आणि सगळ्यांना माहिती आहे की नाही समाज, अरे समाज याच्या मागं नाही. पुन्हा एकदा सांगते मी, याच्या मागं फक्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, ह्याच्या मागं फक्त महाविकास आघाडीचे लोक आहेत. काय म्हणती सुप्रिया सुळे, शिंदे से बैर नाही और जरंगे तेरी खैर नाही. म्हणजे काय माहिती का, इथे पण तुम्हाला सांगते, शिंदेमध्ये आणि फडणवीस साहेबांमध्ये कुठंतरी वैर लावून द्यायचं. बाकी यांना काही घेणं देणं नाही. शिंदे साहेबांची सुपारी देणारे हेच लोक होते ना एकेकाळी, उद्धव ठाकरे आणि हेच लोक होते ना शिंदे साहेबांची सुपारी देणारे. त्यामुळे महाराष्ट्र त्या गोष्टी विसरलेला नाहीये. हे फक्त यांच्यामध्ये वाद कशी पेटतील म्हणून असं आपलं शिंदे साहेबांना जवळ, मांडीवर जवळ घ्यायचं. यांनी पण तेच करणं लावलं. आता शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांना, शिंदे साहेबांच्या आमदारांना बोलत नाही. यांनी काय केलं, फक्त फडणवीस फडणवीस म्हणजे फडणवीसच्या याच्यात मध्ये सगळे मराठाच आहेत. फडणवीस भाजपच्या याच्यामध्ये किती टक्के मराठा आहे मला सांगा ना? जवळजवळ 70% मराठा आमदार आहेत. 30% बाकीचे असतील, 30% पण नसतील. भाजप पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती आहे? भाजपचे सांगते मी, बाकीचे नाही, भाजपमधले फक्त. म्हणजे तू मराठ्यांच्याच विरोधात जायला सांगतोय ना? म्हणजे तू जे उभे करतो ते खरे मराठा नाही का? हा, जी तुझी महाविकास आघाडी उभी करेल आणि ज्यांना तू निवडून देतोय सांगायला लागली तो का आता? हा म्हणतो गंगाराम काळकुटे आजच्या याला डेबिटला काय म्हणतो, आम्ही कुठं सांगितलं, दादा कुठं बोललेत की महाविकास आघाडीला निवडून द्या. अरे गप गप तू. अरे किती खोटं बोलाल, किती, जरा काहीतरी घाबरा, जरा काहीतरी घाबरा. इतके खोटारडे लोक आहात तुम्ही. आणि तुमचं खोटं किती असत्या. अरे त्या गंगाधर काळकुटेला काय अक्कल आहे त्याला बोलायला होता, त्या शेंबड्याला? बाळासाहेब सराटेंच्या पुढं अभ्यासू व्यक्तिमत्व, त्याला तुम्ही म्हणताय की तुमचा अभ्यास कच्चा आहे. बाळासाहेब सराटे सहयाचिका करते, त्यांना तुम्ही बोलताय. बरं, ज्या व्यक्तीने दिलंय आतापर्यंत, किती दिलंय देवेंद्र फडणवीसने, तुम्ही त्यांना शिव्या देताय. आणि ज्यांनी आतापर्यंत मराठ्यांना मातीत घातलं त्यांना डोक्यावर घेऊन फिरताय का? तर तुम्हाला ते सगळं पुरवतायत, तुम्हाला त्यांनीच उभं केलेलं आहे. अरे मेन मुद्दाच तुमचा तो आहे, मेन मुद्दाच तुम्हाला त्यांचं सरकार आणायचं आहे. परंतु समाज सुज्ञ झालेला आहे. तुम्ही जितक्या जितक्या पलट्या माराल ना जरांगी, तुम्ही जितकं नालायकपणा कराल ना जरांगी, तितका समाज तुमच्या विरोधात जायला लागला. एवढं लक्षात ठेवा. आणि तुमचं खरं रूप समाजाच्या पुढे यायला लागलं. हे त्रिवार सत्य आहे, लक्षात घ्या. मी पहिल्यापासून म्हणते, अति तिथं माती होत असती. तुझ्या कार्यकर्त्यांनी आणि तू जी अति केली ना, त्याची माती व्हायला सुरुवात झाली. एवढं लक्षात ठेवा. ही लागली उत्तर तिकडा जरांगीला, ही लागणार. ज्या आया बहिणींना शिव्या घातल्यात, नेत्यांच्या आया बहिणींना शिव्या घातल्यात, काय रे लायसन काढलं का तुम्ही? लायसन काढलंय? पुन्हा एकदा सांगते, संविधानाची पायमल्ली केली जरांगीनी. त्याच्या आंदोलनामध्ये गेले 12 महिने होऊन गेले, 1 वर्ष झाले, याने संविधानाची पायमल्ली करणं लावली. याने संविधानाचे कुठलेही कायदे कानून जुमानले नाहीत. याने सर्वांना नाटक करून करून करून, गोल गोल फिरून 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 फिरून, आणि आता तो अशा ठिकाणी आलेला आहे
याला कुणीही नेता चालत नाही, याच्यापेक्षा मोठा झालेला. याला कुणीही याच्या स्टेजवर आलेला चालत नव्हता. का तर याला माहित होतं माझं गौडं बंगाल कळेल. जर समोरचा भाजपचा निघाला का खरा जातीवंत मराठा असेल तर मी कुणाचा आहे हे कळेल ना, म्हणून तो जवळ कुणाला चिव देत. जवळ यायचं नाही. स्टेजच्या खाली जवळ कुणीच नाही. त्याची जी फौज होती ना, त्याची जी साखळी केलेली होती ना, ती साखळीच त्याच्या जवळ होती. त्या साखळीच्या व्यतिरिक्त तो कुणालाही वर चढू देत नव्हता. स्टेजवर कुणालाही वर येऊ देत नव्हता. म्हणजे काय झालं एकंदरीत, की बाबा आपलं जे काही चाललंय ना ते बाहेर अजिबात कळायला नको. गोदडीच्या आतमध्ये काय चाललंय ना ते बाहेर कोणालाच कळायला नको. गोदडीच्या आतमध्ये खाऊ दे मला काजू बदाम आणि राहू दे मला 20-20 दिवस उपोषण. मी 20 दिवस उपोषण केलं. अरे चल, महाराष्ट्राला माहितीये ती पोरगी, तिला उठून बसता येईना. संभाजीनगरला बसली ना उपोषणाला ती ताई आपली मराठ्यांची, तिला उठून बसता येईना, कारण मनापासून उपोषण करते. 5व्या दिवशी त्या पोरीमध्ये जीव नाही राहिला. आणि हा धनार्दन येतो मी तिथं, फडणवीस येतो मी तिथं, ह्याच्यावर येतो मी, त्या सागरवर येतो मी. अरे फडणवीस काय, तुला रोग झाला का फडणवीस नावाचा? तुला रोगच झालेला आहे. कारण तुला बसवलेलं कुणी आहे? तुला महाविकास आघाडीने उभा केलेला आहे. परंतु तुझा नंगानाच आता नाही चालू देणार. ते सोड, तू याव करीन त्याव करीन, हे करीन ते करीन. चल बस घरात मध्ये, तू आता गरज नाहीये तुझी. आता मराठा जागा झालेला आहे, एवढं लक्षात ठेव. आता मराठा शांत बसणार नाही, एवढं लक्षात ठेव. जातीवंत मराठा आता पेटून उठलेला आहे, तोही तुझ्या विरोधात, एवढं लक्षात ठेव. एवढं लक्षात ठेव. आणि आता तुझी खैर नाही. आता आम्ही म्हणतो फडणवीस से बैर नहीं मगर जरांगे अभी तेरी खैर नाही, एवढं लक्षात ठेव. आता हे शब्द आम्ही मराठी बोलू. हे शब्द आम्ही, अरे 1 वर्षापासून तू पिळवटून घेणं लावलं आमच्या लेकरांना. तू खऱ्या जे जातीवंत मराठ्यांची मुलं होती ना. आजचा मी विषय सांगतो तुम्हाला. मी पुण्यामध्ये गेले होते काही कामानिमित्त, आणि भारती महाविद्यालयाच्या तिथंच गाड्या लावाव्या लागल्या. कारण गणपतींमुळे काय झालं माहिती का, अलीकडच त्यांनी हे केलंय ना, बॅरिकेड लावलेले पोलिसांनी. म्हणून मी भारती विद्यापीठच्या तिथे माझी गाडी लावलेली होती. ज्या वेळेला मी माझं काम आटोपल्यानंतर आले गाडी घ्यायला, तर तिथं भारती विद्यापीठातले 10-15 मुलं बसलेली होती. कदाचित ते आता लाईव्हला पण असतील माझ्या. आणि माझ्या गाडीवर बसलेले होते. मस्करीत मी त्या लेकरांना म्हटले, अरे बाबा माझ्या गाडीचा जीव केवढा सर आहे त्या स्कूटीचा, आणि तुम्ही एवढे बसले त्याच्यावर. आणि आपलं मस्करीत मध्ये बोलणं झालं, आणि मग आमची चर्चा झाली. त्यावेळेला मग त्यातला एक मुलगा म्हणला की ताई तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. आणि मग आमची चर्चा झाली. म्हटलं काय रे बाबा, कुठं बघितलं तुम्ही मला, किंवा या गोष्टीवर चर्चा झाली आमची. आणि त्यानंतर मी त्यांना बोलले की काय रे तुमचं काय मत आहे त्याच्यावर. तर त्यातला एक मुलगा बोलला, काय बोलला की ताई ईडब्ल्यू आम्ही करत होतो सहकार्य, परंतु आता काय झालं माहिती का, ईडब्ल्यूएस गेलंय. उपयोगच नाही झाला ताई काही. काय फायदा झाला? काय करायचंय आता? तरुण मुलं, ज्या मुलांमध्ये क्रेज होती ना ती उतरलीये. ईडब्ल्यूएस मधनं नंतर उतरलीये. ईडब्ल्यूएस तू घालवलंय ना, संपला विषय तिथेच. मुलांच्या लक्षात आलं की हे आमच्या जीवावर उठलेलं आहे, हे आम्हाला नकोय. आता 10-15 मुलं तरुण होती, जास्त वयाची नव्हती, 11वी-12वी असेल, आणि ती मुलं बोलत होती माझ्याशी. बरं वाटलं मला, बरं वाटलं ते ऐकून की समाज सुज्ञ व्हायला लागला. तुझी सुट्टी नाही रे, तुझी सुट्टी नाही, एवढं लक्षात ठेव. तुझे काय नाटक लावलंय ना करणं, ते समाजाच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे आता. कारण स्वतःहून बोलायला लागला समाज. मला जे दिवसाला आहे ना, आता पहिले 31-40 कॉल येत होते. आता म्हणजे एक काळ असा होता की याच्या ट्रोलरचा मला इतके कॉल यायचे, इतकं ट्रोल करायचे मला, इतका त्रास द्यायचे मला. आता मला लोक कॉल करतायत, मी जर नाही उचलला तर टेक्स्ट मेसेज टाकतात की ताई मी तुमचा समर्थक आहे, मी तुमच्या विचारांशी सहमत आहे, माझा फोन उचला, मला तुमच्याशी बोलायचं आहे. एकेकाळी मी तुमच्या विरोधात होतो, परंतु आता मला तुमची भूमिका पटली आणि तुमचं अगदी खरं, तुम्ही जे बोलत होत्या ना ते खरं ठरलंय ताई. हे लोकांचे वाक्य आहेत. म्हणून मी सांगत असते, सातत्यामध्ये फार मोठी ताकद आहे. सातत्य सोडायचं नाही. याने काय केलं, याने किती पलट्या मारल्या, पलटीबाज जरांगे. तुझं नाव पडलंय पलटीबाज जरांगे, तुझं नाव पडलंय पलटीबाज जरांगे, एवढं लक्षात ठेव. तू कुठल्याही तुझ्या मुद्द्यावर आहे ना ठाम राहिला नाही. तुझं सातत्य आहे ना, सातत्य तू ठेवलं नाही तुझ्यामध्ये. तू सारखं बदलत गेला, बदलत. आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे, परवा ते पाहिजे, तेरवा ते पाहिजे. तुला असं वाटलं तर हे संविधान म्हणजे मी बदलणारच, मॉब बघितला म्हणजे सरकार घाबरलं नाही.
सरकार संवेदनशील आहे, सरकारमध्ये कुठेतरी भावना होती ना, म्हणून तुझा माज आणि तुझा माजोरडेपणा जरांगे इतक्या दिवस त्यांनी सहन केला. अजूनही तुला फडणवीसने आतापर्यंत एक ब्र शब्द कधीच काढला नाही, कधीच काढला नाही. का बरं? त्यांच्या याच्यातमध्ये नाहीयेत का? त्यांनी जर म्हटलं बोला तर बोलणार नाहीत का? परंतु ते सगळ्यांना सांगतायत शांत राहा, कायदेशीर उत्तर देऊ. येणारा काळ ठरवेल खरं कोण आणि खोटं कोण, आणि खरंच ठरवणार आहे, एवढं लक्षात ठेव. येणारा काळ तुझा तर असाही चेहरा बाहेर पाडणार आहे ना, तुझा तर असाही तोंड तुझं टेचणार आहेत ना मराठी धरून, की तू बघ रे फक्त. आगे आगे देखो होता है क्या. तू लक्षात ठेव काय होणार आहे ते, तुझी खैर नाही. आणि राहिला विषय राजेंद्र राऊत दादा, ही बहीण अगदी खंबीरपणे तुमच्यासोबत आहे. मला माहिती आहे, मी वारंवार एक वाक्य बोलत असते की ही जंगलाला आग लागलेली आहे, ही जंगलाला आग लागलेली आहे आरक्षण नावाची. परंतु काय झालं माहितीये का, सगळ्यांना वाटतं विझवायला यावं, परंतु त्या लोकांना भीती वाटतेय की आम्ही आलो ना आम्हालाच धरून जाण्यात फेकतीने लोक. त्यांना सगळ्यांना भीती वाटते की नाही याच्याकडे माप नाही, तो महाविकास आघाडीची गर्दी येते. ज्या वेळेला आपण भाजपच्या बाजूने उभे राहू ना त्यावेळेला आपली पण गर्दी तेवढीच होईल, एवढं लक्षात ठेवा. आपण ज्या वेळेला ठामपणे भूमिका मांडू ना त्यांच्यापेक्षा गर्दी आपली जास्त होईल. ती महाविकास आघाडीची गर्दी आपल्याला भाजपच्या बाजूने गर्दी करायची, यस ठामपणे आणि उघडपणे करायची. तो चोरून करतोय, आपल्याला उघडपणे करायची. चोरून कामं करणारे आपण लोक नाहीयेत का, तर भाजप किंवा महायुती हे जे सरकार आहे ना, यांनी जी कामं केली ती 2.5 वर्षात मध्ये, अरे यांनी ना त्यातलं कण सुद्धा केलेला नाही 2.5 वर्षात मध्ये. यांनी फक्त यांची घरं भरलेली आहेत. आणि यांनी हे जरांगेला उभं करण्याचं कारण, पुन्हा कान खोलून ऐका जनता, मला तुम्हाला सांगायचंय पुन्हा एकदा, हा मुद्दा माझा अगदी तुम्ही नोंद करून घ्या की जरांगेला आत्ताच उभं करण्याचं कारण काय माहिती का, यांनी 2.5 वर्षात मध्ये जी घरं भरलीत ना ती आता महायुतीचे जे आहे सरकार, हे सरकार सगळं बाहेर काढणार होतं. महायुतीचं सरकार यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार होता. यांनी किती खाल्ले, यांनी किती लंपास केले, यांनी किती योजनांचे पैसे घशात घातले, यांनी किती निधी यांनी यांच्या घशात घातलाय, हे सगळं ते बाहेर काढणार होते. म्हणून यांनी ते दाबण्यासाठी ह्या माणसाला उभं केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. हे वाक्य माझं लक्षात ठेवा. जरी यांनी 2.5 वर्षाचा आता यांना असं वाटत असं आम्ही गडप केलं नाही, सरकार तर येणार बघा युतीचंच, लक्षात ठेवा. महायुतीचंच सरकार येणार. आणि ज्या वेळेला महायुतीचं सरकार येईल ना त्यावेळेला बघा यांचे भ्रष्ट नेते किती बाहेर निघतायत ते, आणि किती जणांवर गुन्हे दाखल होत आहेत ते. आणि त्याचमुळे यांनी ना या प्याद्याला उभं केलंय. त्यांना असं वाटलं कुठेतरी लक्ष केंद्रित करायचं, सरकारचं लक्ष केंद्रित इकडं विचलित करून टाकायचं, म्हणजे आमच्यावर कारवाया फिरवाया काय करू शकत नाही. यांनी जे 2.5 वर्ष खाऊन घेतलंय ना, यांनी काही एका रुपयाचं काम केलं नाही. अरे इवन कोरोनामध्ये बाकीच्या राज्यांमध्ये कर पेट्रोल डिझेलवरचा कमी केला होता, या उद्धव ठाकरेंनी तो कर सुद्धा कमी केलेला नाही, एवढं लक्षात ठेवा. यांनी काहीच दिलेलं नाही आम्हाला. जो वॅक्सिन होतं ना ते सुद्धा आम्हाला कोणी दिलं, मोदी सरकारने. जे धान्य फ्री होतं ते कोणी दिलं, मोदी सरकारने. राज्य सरकारने काय दिलं आपल्याला कोरोनाच्या काळात मला सांगा. राज्य सरकारने काहीच दिलं नाही. राज्य सरकारने फक्त काय दिलं आपल्याला, तंबी, घरात थांबा, बाहेर निघायचं नाही, निधी सगळा घेऊ द्या, निधी सगळा खाऊ द्या. कोणती कामं केली 2.5 वर्षात सांगा, अजिबात नाही. आणि जो निधी आला ना तो सगळा यांनी खाल्लाय. जे आपल्याला मिळालं होतं ना ते सगळं कुणी दिलं होतं आपल्याला, भाजप सरकारने 2.5 वर्षात मध्ये. आपल्याला उद्धव ठाकरे सरकारने काहीही दिलेलं नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने 2.5 वर्षात आपल्याला काहीही दिलं नव्हतं, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला जे पुरवलं होतं, आपल्याला जे दिलं होतं ते कुणी दिलं होतं, भाजप सरकारने दिलं होतं. त्याच्यामुळं यांनी जे काय खाल्लंय ना आणि ढेकर दिलाय ना, यांना असं वाटलं की आता हे आपल्याला उलट्या करायला लावतोय, फडणवीस आपल्याला उलट्या करायला लावतो. मग काय केला उभा तो. सो ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आणखी हळूहळू पुढे येतील. आणि आज एक राजेंद्र राऊत दादा उभे राहिलेत, लक्षात ठेवा. आणि एका बार्शी तालुक्याने आज आहे ना याला प्रश्न विचारलेत. प्रत्येक तालुक्यामध्ये याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत, लक्षात घ्या. सुरुवात मी केली होती आणि शेवट समाज करेल, जनता करेल, एवढं लक्षात ठेवा. जनता करेल शेवट, एवढं लक्षात ठेवा. हे त्रिवार सत्य आहे, हे खोडल्या जाणार नाही. आणि पुन्हा एकदा सांगते जाता जाता, राजेंद्र राऊत दादा ह्याला सुट्टी देऊ नका.
हा समाजासाठी लढत नाही, हा फक्त आणि फक्त शरद पवारासाठी लढतो, एवढं लक्षात ठेवा. याला शरद पवार सगळं काही पुरवतात, हे कालही सांगत होते मी, आजही सांगते आणि उद्याही तेच सांगेल. माझ्या शब्दामध्ये बदल होणार नाही, लक्षात घ्या. ह्याच्यासारखे पलटीबाज लोक नाहीये आम्ही. ज्या वेळेला ठाम ना ठामच राहतो. जातीवंत आहे हो, जातीवंताचा हाच फरक असतो. सुसाला हरकत नाही, सुरुवात झालीये आणि ती आता इथून पुढे आणखी जोरात होणार आहे. सो गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच. तोपर्यंत तुमची संगीताताई वानखेडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.